हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहे सकाळच्या घाईमध्ये आपल्याला काही सुचत नाही, टिफिनला काय बनवावं, मुलांच्या डब्यासाठी काय बनवावं. तर तीच भाजी आज आपण बघणार आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया आपण. तर त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे असे कुठल्याही प्रकारचे वांगे घेतले ते चालेल. तर मी इथे असे लांबट घेतलेले आहे, पर्पल कलरचे निळी वांगे घेतलेले आहे, मी ज्याला आपण बंगाली वांगे असं बोलतो. तर त्याला काय करायचं आहे, आपण आपल्या आवडीनुसार असे बारीक कापून घ्यायचे आहे. कारण आपण इन्स्टंट भाजी बनवणार आहे, तर त्यासाठी आपल्याला याला जास्त बारीक कापावं लागेल. तर तुम्ही बघू शकता मी इथे वांगे कापून घेतलेले आहे. एक अर्धा किडलेलं निघालं, मी ते साईडला केलं. त्यासोबत एक मीडियम साईजचा कांदा मी इथे बारीक चिरलेला आहे. त्यासोबत एक बटाटासुद्धा कापून घेतला आहे आणि टोमॅटोसुद्धा घेतलेले आहे एक मी बारीक चिरून. तर आता इथे तव्यामध्ये मी घेते आहे 2 चमचे तेल. आता तेलामध्ये सर्वात प्रथम आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे. त्याचसोबत अर्धा चमचा आपल्याला इथे मोहरी लागेल. त्याचप्रमाणे इथे 6 ते 7 आपल्याला इथे कढीपत्त्याची पानं टाकायची आहे. आता ही फोडणी आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता इथे काय करायचं, आपल्याला जे आपण कापून ठेवलेला कांदा, टोमॅटो, बटाटा होतं ते सर्व एकत्र आता टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर एक एक करून मी सर्व इथे ॲड करून घेते आहे. तर आता आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर या स्टेपला तुम्ही इथे मीठ ॲड केलं तरी चालेल, त्यामुळे भाजी लवकर शिजते. तर आता 1 ते 2 मिनटं आपल्याला हे व्यवस्थित हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता मी असं साईडला करून मध्ये थोडीशी जागा करते आहे आणि मधलं जे मोकळं तेल आहे त्यामध्ये आपल्याला इथे ॲड करायचं आहे आलं लसूणची पेस्ट 1 चमचा. तुम्ही बारीक क्रश केलेलीही चालेल, मी इथे कुटून घेतलेली आहे. त्याचा फ्लेवर मस्त येतो भाजीला. तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ते हाय ठेवायची आहे. तर आता आपल्याला काय करायचं, आपण जे बारीक चिरून ठेवलेली वांगी होती ती आपण आता याच्यामध्ये ॲड करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आता मी इथे ॲड केलेलं आहे. तर आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे गॅसची फ्लेम आपल्याला थोडी वाढवावी लागेल, कारण आपण इन्स्टंट भाजी बनवणार आहे, लवकर तयार होणारी भाजी बनवणार आहे. त्यामुळे आपण इथे गॅस थोडासा हाय करायचा आहे. तर मी इथे आता थोडंसं मीठ ॲड करून घेते आहे चवीपुरतं, जेणेकरून भाजी वाफेमध्ये लवकर शिजेल. तर आता हे सुद्धा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि 5 मिनिटासाठी आपल्याला इथे झाकण लावून भाजी शिजवून घ्यायची आहे वाफेमध्ये. तर इथे 5 मिनिटं झाले आहे, मी काढते आता झाकण. तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे वांगे शिजलेले आहे. तर सकाळच्या धावपळीमध्ये तुम्हाला जर काही सुचत नसेल तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. लवकर आणि पटकन होणारी ही भाजी आहे, इन्स्टंट वांग्याची भाजी. तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण. तर आता इथे मी ॲड करते आहे 2 चमचे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट. तर आता हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे. आता इथे आपण काही मसाले ॲड करूया. तर त्यामध्ये मी घेतला आहे अर्धा चमचा हळद. त्याचसोबत इथे 1 चमचा घेणार आहे मी लाल तिखट. त्यानंतर इथे 1 मोठा चमचा घेणार आहे मी धनेपूड. तर आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. बऱ्याचपैकी इथे भाजी आपली झालेली आहे, कारण वांगे आणि बटाटे सर्व शिजलेले आहेत. तर आता 2 मिनटं आपण हे मसाले व्यवस्थित फ्राय करून घेऊया. तर इथे आपली इन्स्टंट वांग्याची भाजी बनवून तयार आहे. तर आता इथे आपण मस्त अशी कोथिंबीर कापून टाकून देऊया. तर इथे भाजी तयार आहे आपली. तर आता हिला सर्व करूया आपण. तर अवघ्या 10 मिनटामध्ये बनवून तयार होणारी इन्स्टंट वांग्याची भाजी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.